शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भाव संदर्भातील कांद्यावरील निर्यात शुल्क हटूनही भाव जैसे थे। काय कारण आहे भाव कमी होण्याचे संपूर्ण बातमी, संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका। तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा बेल आयकॉन म्हणजे घंटा नका, जेणेकरून जेव्हा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतेच करू शकता। कांद्यावरील निर्यात शुल्क हटूनही भाव जैसे थे, बघू शकता महत्त्वाची बातमी आहे। स्क्रीन होऊ शकता, केंद्र सरकारने 1 एप्रिलपासून कांद्यावरील 40% निर्यात शुल्क पूर्णपणे हटवले, परंतु त्याचा बाजारभावावर कोणताही सकारात्मक परिणाम झाला नाही। उलट लासलगाव, पिंपळगाव, निफाड आदी प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर 600 ते 1200 रुपये प्रति क्विंटलपर्यंत घसरले। या दरात उत्पादन खर्च भरून निघत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत आणि गेल्या वर्षी या ठिकाणी केंद्र सरकारच्या 4 मेस कांद्यावरील निर्यात 40% शुल्क लावले होते। त्यानंतर बाजारभाव सततने घसरण झाली। सप्टेंबरमध्ये शुल्कात 20% कपात झाली, पण तरीही बाजाराला पाहिजे तशी बळ मिळाली नाही। अखेर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कांदापट्ट्यातील नाराजी लक्षात घेऊन केंद्राने 1 एप्रिल 2025ला निर्यात शुल्क पूर्णपणे हटवले। मात्र शेतकऱ्यांच्या मते हा निर्णय उशिरा घेतला गेल्याने याचा फारसा परिणाम होणार नाही। उशिराच्या या निर्णयांमुळे शेतकऱ्यांची नाराजी व्यक्त केली। कांद्यावरील निर्यात शुल्क हटूनही कांद्याच्या भावात फारसा फरक पडलेला नाही। उन्हाळा कांद्याची टिकवण क्षमता चांगली असल्याने शेतकरी तो कांदा चाळीमध्ये साठवून ठेवतो। मात्र घसरत्या दरामुळे शेतकऱ्यांना तो बाजारात विकण्याचीही धाडस होत नाही, कारण केलेला खर्चही निघत नाही। जून, जुलै, ऑगस्टमध्ये दर वाढतील अशी आशा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे, परंतु पावसाळ्यातील अतिवृष्टी, चाळीतील साठवणुकीतील नासधूस यामुळे येणारे महिनेही शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी धोक्याचे ठरू शकतात, अशी चिंता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। धन्यवाद। धन्यवाद।